SPG लाईव्ह, जनहितासाठी एक पाऊल पुढे। सन्मान नारी शक्तीचा, गजर शिवप्रसाद उद्योग समूहाचा। शिवप्रसाद उद्योग समूह दहीगाव यांचे संकल्पनेतून साकारलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या गावामध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला। शिवप्रसाद उद्योग समूहाच्या चेअरमन सौ ऋतुजाताई शरद बापू मोरे यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारधारणेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करून आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास शेकडो माता भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच या कार्यक्रमामधील खेळांमध्ये सहभागी होऊन आकर्षक भेटवस्तू व बक्षीसही जिंकली। प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस 1 किलो तूप, तृतीय बक्षीस अर्धा किलो तूप आणि 1 लिटर नमो तेल व चतुर्थ बक्षीस रोटी बॉक्स अशी बक्षिसे सादर करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रसाद उद्योग समूहाच्या चेअरमन सौ ऋतुजाताई शरद मोरे, SPG मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ अश्विनीताई रमेश मोरे व SPG इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंटच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ प्रियंकाताई वैभव मोरे यांनी केले। तसेच कार्यक्रमाचे निवेदन दीपक नाना बारामतीकर यांनी केले। नृत्य, उखाणे, मनोरंजन, गप्पा आणि बक्षिसे असा रंगतदार बहारदार कार्यक्रम सर्व माता भगिनींसाठी आयोजित करण्यात आला। महिलांना आर्थिक सक्षम करण्यास मदत केली जाईल अशी ग्वाही ऋतुजाताई यांनी दिली। यावेळी कार्यक्रमास शिवप्रसाद उद्योग समूहाच्या चेअरमन सौ ऋतुजाताई शरद मोरे, SPG मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ अश्विनीताई रमेश मोरे तसेच ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या। तर आता शिवप्रसाद उद्योग समूह आता चालू झालाय, पण 35 वर्षापूर्वी फक्त शिवप्रसाद छोटीशी डेअरी होती। तेव्हा 5000 लिटरच दूध होतं। तेव्हापासून आज आपण 35 वर्ष झालं त्या शिवप्रसाद उद्योग समूह संघर्ष करतोय की आता 35 वर्ष पूर्ण झालं। 5000 पासून आज आपण 5 लाखापर्यंत पोहोचलो आहे। तर हे तुमच्यामुळं शक्य झालं आहे, तुमच्या शेतकऱ्यांमुळे झालं आहे। तुम्ही आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही 5 लाखापर्यंत पोहोचलो दुधाच्या संदर्भात। तर आपण शिवप्रसाद उद्योग समूह हा न पाहता शिवप्रसाद महिला सक्षमीकरण उद्योग समूह करता करता महिला सक्षमीकरण तुमच्यासाठी घेऊन आलो। आज 5 वर्ष झालं शिवप्रसाद महिला सक्षमीकरण योजना आपण आज तालुक्यात जिल्ह्यात त्याची स्कीम चालू होती की तुमच्यापर्यंत यायचं। आम्ही सगळे उद्योग समूहामधली टीम असेल, आमची घरातली फॅमिली असेल की तुम्हाला तुमच्या कष्टाचा न्याय द्यायसाठी आम्ही शिवप्रसाद महिला सक्षमीकरण चालू केलं। तेव्हा तुमच्यापर्यंत आपली मुलं यायची, तुम्हाला सांगायची की तुम्ही दूध घेऊन या, तुम्ही महिला पुरुष सगळे येत होते। तेव्हा तुमचं दूध किती भरतंय तुम्हाला डोळ्यासमोर दाखवत होतो, तुमच्या दुधाला फॅट किती बसते तुम्हाला समोर दाखवत होतो, तुमच्या दुधाला SNF किती बसतोय, दुधाला रेट किती बसतोय हे तुम्हाला समोर दाखवलं। आतापर्यंत तुमच्या बाबतीत सगळी फसवणूकच झाली। म्हणून आम्ही काय केलं की शेतकऱ्याच्या कष्टाला कुठेतरी न्याय द्यायचं काम चालू केलं। आणि ह्यात सगळं महिलांचं कष्ट असतं की नाही, मग त्या महिलांच्या कष्टाला न्याय द्यायचं काम आम्ही चालू केलं। मग आपण जागोजागी जाऊन त्यांना दुधाची फक्त छोटीशी सॅम्पल आणायला सांगायचो। मग तिथंच आपण त्यांच्या दुधाला फॅट किती बसते, SNF किती बसतोय आणि तुमच्या दुधाला दर किती बसतोय तुम्हाला समोर दाखवलं। तेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात यायला लागलं की आपल्या दुधाची फॅट एवढी बसते, SNF एवढा बसतोय आणि रेट बी एवढा बसतोय। हे कधी तुम्हाला माहित झालं, तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं तेव्हा। मग तेव्हापासून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या दुधाला कुठंतरी 5-6 रुपये फायदा होतोय, पण आपण तोट्यातच आहे। म्हणून आम्ही काय केलं की वाड्या रस्त्यावर आपण सेंटर टाकलं। आपल्या सदाशिवनगर मध्ये सुद्धा एक सेंटर आहे, त्यांना माहिती की त्यांचा किती फायदा झालाय आणि त्यांच्या बरोबर दूध किती सेंटरला दूध घालते त्यांना पण माहित झालं की त्यांना किती त्या दुधापासून लिटरला फायदा होतोय। आता त्या ताई आल्या नाहीत त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं, नाही तर त्यांनी तुम्हाला स्वतः सांगितलं असतं की सेंटर घेतल्यापासून आम्हाला किती फायदा झाला। मग तसं आपण करता करता आपण पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात ही योजना चालू केली। आज जवळजवळ आपण ह्या सेंटर मार्फत 5 लाखापर्यंत आपण पोहोचलो।
तर तिथं आपण जागोजागी सेंटर देऊन शेतकऱ्यांना सांगू, त्यांनी त्यांची सॅम्पल चेक केली, दुधाचा काटा तिथं चेक केला. प्रत्येक ठिकाणी वन मॅन असतील, तर तुमचं 10 लिटर दूध असलं तर तुमचं 8च लिटर दूध भरत होतं. तर आपण तसं न करता तुमचा ॲक्युरेट काटा तुमच्या समोर 1 मिली सुद्धा आपण घेत नाही. तुमची जी फॅट एसनेप चेक करायला घेतो ते सुद्धा तुम्हालाच देतोय, ते आपण सुद्धा घेत नाही. तुम्हाला काट्याला काटा देतोय. हे कधी तुमच्या लक्षात आलं? तुम्ही स्वतः बघायला लागले हो, तुम्ही स्वतः दूध घालायला लागले. मग इथं तुम्ही महिला सक्षम होण्यासाठी हा आमचा प्रयत्न होता. त्यात बरेच महिला सक्षम पण झालेत. आज महिला सेंटर चालवतात. काय काय ठिकाणी महिला घरी बसल्या 35-60 हजार पेमेंट कमवायला लागले. त्या कशा? तर ज्या ठिकाणी आपण सेंटर दिले त्या महिला स्वतः, आपली मुलं ट्रेनिंगला जात होती, त्यांना सेंटर दिलं 4-5 दिवस दूध घ्यायची, त्यांना सांगायचं कशी मशीन लावायची, कसं करायचं. तेव्हा त्या महिला शिकल्यावर आज आपण त्यांना लिटरला 1 रुपया कमिशन देतो. मग ही महिलांच्या फायद्यासाठी होतं म्हणून आपण महिला सक्षमीकरण उपकेंद्र चालू केलं. त्यात आपण तालुक्यात, जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी डॉट टाकलं, सेंटर टाकलं. हे झालं महिला सक्षमीकरण. तसंच महिला सक्षमीकरण करता करता आपण शिवप्रसाद फाउंडेशन चालू केले. 2-3 वर्ष झालं. त्यात आपण फाउंडेशन मधून आपण सेवा सदन हॉस्पिटल, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण आज तालुक्यात, जिल्ह्यात शिबिरं घेतली, मोफत चष्मे वाटप केले. आज आपण तालुक्यात, जिल्ह्यात असेल 20,000पर्यंत चष्मे वाटप केले. तर हे तुमच्या फायद्यासाठी होतं. का? तर तुम्ही आपल्या ग्रामीण भागात बरेच ठिकाणी लोक परिस्थिती नसल्यामुळं दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. डोळ्यांचा आजार असतील, शारीरिक आजार असतील, तर ते पैसा वाचून करत नसायचं. आणि ज्यावेळेस ती मरण पावते त्यावेळेस घरातल्यांच्या लक्षात येते की आपल्याकडनं चुकलं, की आपण त्यांना थोडा त्रास होत होता, त्यावेळेस जर दाखवलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता. म्हणून ही जे असं दुर्लक्ष होतंय, म्हणून आज आपण तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन शिबिरं घेतली. तिथे ECG काढलं असतील, आपल्या शरीरात काय जी त्रास असेल ते आपण तिथं डॉक्टर पुण्याचे येऊन चेकअप करतात. आणि डोळ्याचं काय असेल, म्हणजे मोतीबिंदू असतील, लेस काढणं असेल, लेस दुसरे टाकणं असेल, तर हे आपण मोफत ऑपरेशन बरेच ठिकाणी केलेलं आहे. कुणाचं एन्जिओग्राफीचं 5 लाखापर्यंतचं ऑपरेशन झाले आहेत, कुणाचं किडनीचं असेल, मुतखड्याचं असतील, असे आजार आपण मोफत करून देतोय. तसंच आपण शिवप्रसाद अर्बन बँकमध्ये सुद्धा आपण शेवटच्या शुक्रवारी आपण शिबिर राबवतोय. अजून सुद्धा ते चालूच आहे. काल सुद्धा 200-300 लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. बरेच लोकांनी चष्मेचं पण, ज्यांना त्रास होता त्यांनी चष्मे पण घेतलेले आहेत. आणि ऑपरेशनसाठी पण नावं दिलेत. आता सोमवारी आपली गाडी इथून जाणार आहे, त्यांचं न्यायचा यायचा खर्च सगळा खाण्यापिण्याचा करते, इथं आणून सोडायचा. इथपर्यंत आपण समाजसेवेचं काम करतो. तसंच आपण शिवप्रसाद फाउंडेशन बघता बघता शिवप्रसाद अर्बन बँक सुद्धा आपण नातेपुते टाकले. बँक टाकून 2 वर्ष झालं, तरी आपल्या तालुक्यातले असत्या लोकांनी आपल्यावर प्रेम दाखवून, विश्वास ठेवून आपल्या बँकेत आता 10 कोटी ठेव यायला लागले. म्हणजे हे कसं यायला लागलं की तुमचा विश्वास आमच्यावर आहे म्हणूनच ना. मग तसंच आपण महिलांसाठी ती शिवप्रसाद अर्बन बँक नातेपुतेमध्ये केली. का? तर महिलांच्या जी बचत असते ते घरात ठेवून बचत वाढत नाही, म्हणून आपण शिवप्रसाद अर्बन बँकमध्ये पिग्मी टाईप असेल, वार्षिक ठेवी असेल, असं आपण महिलांसाठी ती बँक काढली आहे. त्यात महिला बी शिवप्रसाद अर्बन मध्ये चेअरमन बी महिलाचे, बॉडी पण सदस्य म्हणून महिलाचे सगळे. आपण फक्त महिलांना प्राधान्य देतोय जास्त करून. का? तर आतापर्यंत महिला सगळ्या म्हणजे मी जसं होती तसंच तुम्ही सगळे आहेत. पण आमच्या शरद बापूंनी मला पुढं जायचं पाऊल पुढं टाकायला लावलं, म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आले. मग मला असं वाटतंय की मी तुमच्यापर्यंत आले की तुम्ही पण तसंच माझ्यापाशी यावं की वहिनी असं करायचं तसं करायचं. मी सदैव तुमच्या पाठीशी असणारच आहे. म्हणून आपण हा शिवप्रसाद बँक काढली की किंवा तुमच्या महिलांच्या हितासाठी. मग महिलांच्या ठेव आपण 12% व्याजदर देतोय. आणि ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी मग आपली दाम दुप्पट तिप्पट योजना पण आहे, त्याला पण 12% व्याजदर देतोय. पिग्मी पण आहे, त्याला 9% व्याजदर देतोय. तसं तुमच्या फायद्यासाठीच ही बँक काढली होती. आणि तसंच आपण झालं ही शिवप्रसाद बँक म्हणजे उद्योग समूह बघता बघता आपण शिवप्रसाद अर्बन पर्यंत पोहोचलो. तसंच आपण आज 2017 पासून मी माझं समाजसेवेचं काम
मग ते विधवा महिला असतील, अपंग असतील, श्रावणबाळ योजना असतील, आयुष्यमान कार्ड असतील, ज्या शासकीय जे योजना आहेत, विहिरीची प्रकरण असेल, शेळीचे असतील, असं वेगवेगळ्या प्रकरण करून त्यांचा लाभ मिळवून द्यायचं काम आपण तालुक्यात जिल्ह्यात केलं आहे. आज आतापर्यंत मी 10,000 लोकांपर्यंत ह्याचा लाभ मिळवून दिलाय. मी 20 वर्ष 2017 पासून आज 20 वर्ष झालं तुमच्या समाजसेवेत आहे. तसंच जोपर्यंत आपला शिवप्रसाद उद्योग समूह आहे, जोपर्यंत आमची सगळी टीम आहे, मी आहे, तोपर्यंत तुमच्या सुखदुःखात राहील. जोपर्यंत मी ह्या धरती होते तोपर्यंत जेवढी काही समाजसेवेची कामं असतील ते मी करेल. तुम्हाला जी काय अडचण आली तर तुम्ही मला फोन करत जावा, नाहीतर आपले कॉम्प्लेट दिले त्याच्यावर नंबर येतो. तुमची कुठलीही अडचण असली तर मी कायम तुमच्या सोबत राहील, सोडवायचा बी प्रयत्न करत. मी फक्त बोलती, तुम्हाला वाटत असेल की ह्या बोलतात पण करतात का नाही माहित नाही, पण ह्यात 5-6 जणी माझ्या मैत्रिणी आहेत. ज्यावेळेस अलिबागला आम्ही ट्रिप नेली होते, आपल्या तालुक्यातल्या 300-400 महिला घेऊन गेली. त्यात बऱ्याच महिलांना आमच्या फॅमिलीबद्दल माहिती आहे की हा काम बोलतात म्हणजे करतात का नाही माहित नाही, पण त्यांना माहिती की बोलती ती मी करून दाखवते. आणि तुम्ही सगळे इथं आलात, एवढं शांतपणाने ऐकून तुम्ही घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी आभार मानते. आणि ह्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घ्या. त्याच्यानंतर आपण जे काही दुधासंदर्भात त्यांनी माहिती सांगितली, फाउंडेशन संदर्भात माहिती सांगितली, परत तुम्हाला अर्बन बँकेसंदर्भात माहिती सांगितली. त्याचबरोबर आपण जे काही आपलं होलसेल रिटेल मध्ये मेडिकलची योजना नातेपुते इथे चालू करत आहोत. तर त्याच्यामध्ये असा विषय आहे की ज्या महिलांना मोठे मोठे आजार असतात, की ज्या महिला आपल्या घरापर्यंत म्हणजे घरात सांगत नाहीत लवकर, अशा खूप जुन्या पद्धतीच्या ज्या महिला आहेत त्या सांगत नाहीत, की ज्याचा खर्च जास्त असतो. महिलांना काय सवय असते, माहेर असो किंवा सासर असो, काय सवय असते, बचत करायची, बरोबर का नाही. जास्त त्रास कोणाला होऊ नये ह्याचा विचार आपण करत असतो, करतो की नाही सर्वजण. की त्यामुळे तुमचा असा फायदा होणार आहे की आपण 60-70% दरामध्ये जी काही मोठे कॅन्सर असतील, पिशवीचे आजार असतील, तुमचे जे काही ह्याचे लिव्हरचे असतात, किडनीचे आजार असतात, त्याचा खर्च खूप असतो. ऑपरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च होतो. त्याचा आपण आरोग्य शिबिरामध्ये तुम्हाला माहिती सांगितलीच जाते की आपण जे 4थ्या शनिवारी नातेपुते येथे अर्बन बँकेमध्ये आपण शिबिर घेतो. कालच शिबिर झालंय आपलं तिथं. तर ते काय आता इथून पुढे तुम्हाला ते अगदी गावोगावी किंवा जे वस्त्या वाड्या असतील तिथपर्यंतही तुम्हाला माहिती पोहोचवली जाईल की मेसेजद्वारे की आपले शिबिर आज इथे आहे तिथे आहे, की त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना तुम्हालाही घेता येईल, बरोबर का नाही. ह्याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. जे काय आपण योजना आणतोय ते कोणासाठी आणतोय, आपल्यासाठीच आणतोय. ह्या बऱ्यापैकी योजना पुरुषांना बऱ्यापैकी माहित असतात, पण त्या महिलांना माहित होत नाहीत की पुरुष लोक काही जास्त घरात सांगत नाहीत किंवा बोलत नाहीत, काही योजना असतील काय सांगत नाहीत. तर ते फायदा तुम्हाला व्हावा म्हणून आपण ह्या सगळ्या स्कीम तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. महिलांना जास्तीत जास्त कसं माहिती होईल, त्याचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल हे आपण हे यातून दाखवणार आहोत. त्याच्यानंतर तुमचे जे काही गाया असतील, गाया सर्वांच्या घरी आहेत का जनावरे, तर त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सिमेंट भरावं लागतं, लाळीची औषधं असतात ती खूप महाग पडतात. तर त्याचाही फायदा तुम्हाला स्वस्त दरामध्ये तिथे आपल्या मेडिकल मधून तिथून मिळणार आहे. आणि जे अर्बन बँकेमध्ये जशी स्कीम आहे की ती फक्त तालुक्यापुरती आहे, तर तालुक्याच्या बाहेरही आपल्याला आपल्या जे काही दूध कर्ज असेल, वाहन कर्ज असेल किंवा ठेवी असतील, पिगमी योजना असतील, तर त्याच्यासाठी आपण SPG मल्टीस्टेट याची स्थापना करत आहोत की जेणेकरून बाहेरच्या तालुक्यामध्येही त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे आपण हे सर्व नियोजन करत आहोत. त्याचबरोबर आपण SPG इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस ही संस्था चालू केली आहे की त्याच्यामध्ये आपण जनावरांचा इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल किंवा वाहनांचा इन्शुरन्स असेल, तर ही योजना आपण त्याच्यासोबत करत आहोत.
आता ह्याच्यामध्ये गायींचा इन्शुरन्स का करायचा हे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहीत असायलाच हवं. कारण विषय काय होतो माहितीये का, आता आमच्या दहेगावमध्ये आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता. तर त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही सर्वांना सांगितलं की इन्शुरन्स करणं का फायद्याचं आहे गायांचा. जर समजा तुमची जर 10-12 गाया असतील, त्याच्यातून जर समजा 1-2 काही थोड्या गाया असतील, कुणाच्या जास्त असतात, तर त्याच्यामध्ये 1-2 गाया जर दगावल्या समजा, तर नुकसान किती होतं सांगा बरं. पोटाला तिडा पळतो का नाही आपल्या. तर काय असतं त्याच्यामध्ये की वर्षाला 2-3 हजार जातात तुमचे इन्शुरन्स करायला. पण त्याचा फायदा असा होतो की जी गाय, आता गायींचा समजा जर तुमचा 70-80 हजार असेल, तर त्याचे जवळपास 90% पैसे इन्शुरन्स मधून कव्हर होतात. ह्यासाठी गायीचा इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे. आता दहेगावमध्येच एक अशी घटना घडली होती की एक आमच्या ताई आहेत, अगदी मैत्रिणीच आहेत सगळ्या, पण त्यांना आम्ही सगळं माहिती सांगितली होती की गायांचा इन्शुरन्स करा, कोणी करत नाही. 8 दिवसातच त्यांच्या लागोपाठ 2 दिवसात 2 गाया मेल्या. आता म्हणलं मॅडम काय करायचं, आता काय करणार, मेल्यावर काहीच करता येत नाही, तिथं सोल्युशनच नसतं. मेल्यावरती कोणी ते स्कॅन करून घेत नाहीत किंवा ते कोड सगळे बाद होतात जे गायांना दिलेले असतात ते. त्यामुळे आम्ही सर्वांना अगदी कळकळीने सांगतो की इन्शुरन्स करून घ्या, वाहनांचा असतील, स्वतःचा असेल, स्वतःचाही करून घ्या, की जेणेकरून आपल्या मुलांना, आपली कोण नातेवाईक असतील, मिस्टर असतील, बायको असेल किंवा आई वडील असतील, ह्या सर्वांना त्याचा फायदा होतो. आपण पुढे गेल्यानंतर मागं कोण नसतं बघायला, त्यावेळी त्याचा उपयोग आपल्याला होतो. म्हणून तुम्ही बऱ्यापैकी सर्वांनी इन्शुरन्स करून घ्या. जे काय आम्ही नवीन योजना तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्याचा वापर सर्वांनी करून घ्या. प्रत्येक मेसेज तुम्हाला जे काही नवीन योजना येतील त्या तुम्हाला मेसेजद्वारे सर्वांना कळवण्यात येतील. लक्षात आली का माहिती सर्वांच्या. पण याचा लाभ तुम्ही घेतला तर आम्हाला असं वाटेल की आमचं इथं येणं सार्थक झालं, बरोबर का नाही. त्याच्यासाठी महिलांनी ह्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक योजना अंमलात आणल्या पाहिजेत. अगदी ज्या तुमच्या शासकीय योजना असतील, कुणाला शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, किंवा तुम्हाला जे काही आपण रोटावेटर असतात, जे बऱ्याच स्कीम आपल्याला शासकीय थ्रू मिळतात, त्याचाही लाभ सर्वांनी घ्या. त्याची माहिती नसेल तर आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही कोणालाही कॉल करू शकता. तुम्हाला पॅम्पलेट दिले असतील किंवा दिले जातील, त्याच्यामध्ये सर्वांचे नंबर आहेत. तुम्ही त्याच्यातून तो फायदा करून घ्या. तुम्ही जर आमच्यापर्यंत पोहोचला तरच तुमच्या आम्हाला कळणार आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे, बरोबर का नाही. ह्याच्यासाठी सर्वांनी त्या गोष्टींचा फायदा घ्या आणि विचार करा. घरी जाऊन तुमच्या घरच्यांना सांगा, जे काही आल्या नसतील तुमच्या मैत्रिणी, त्यांनाही या गोष्टी सगळ्या सर्वजण समजून सांगा. आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल, तुम्ही शांततेने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. SPG लाईव्ह, जनहितासाठी एक पाऊल पुढे.